नमस्कार मित्रांनो. आज पाहू शकतात आज आपण बदलापूरला ज्या ठिकाणी मोठ्या लक्षाने त्याच्यात अर्ध आयुष्य घालवला त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहेत. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी लक्षाला बांधायचे या ठिकाणी जवळपास, आणि कुठेतरी तो आज आपल्यात नाही आहे. त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण आज व्हिडिओ बनवत आहे. जेव्हा लक्ष पालायचा तेव्हा कुमारी कार्तिकी किरण शेठ राऊत या नावाने पालायचा, आणि तो आपल्या कुठेतरी बदलापूर नगरीमध्ये या ठिकाणी बॅनर देखील आहे, सिंगम बेडा ग्रुप बदलापूर आपण पाहू शकतात. आणि पुढे बघायला गेलो तर हा देव आज आपल्यात नाही आहे कुठेतरी. कारण का कसं आहे का कालाच्या अभावी आज लक्ष पडद्याआड गेलेला आहे. कुठेतरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल माझ्या या व्हिडिओतून. आणि आपण पाहू शकतात आज आपण बेड्याला त्याच्या खूप साऱ्या आठवणी आतमध्ये देखील ठेवलेल्या आहेत. आता त्यांचं बेड्याचं काम चालू आहे, खूप साऱ्या आठवणी ठेवलेल्या आहेत. प्लसमध्ये सर्जाचा देखील या ठिकाणी ना बॅनर लावलेला आहे. मागे सर्जा देखील त्यांचं काही कारणास्तव हे झालं, आणि आज लक्षाचं असं आलं आहे कुठेतरी एक दुःखाचा डोंगर कुठेतरी कोसळलेला आहे. आज पाहू शकतात त्यांच्या दावणीला बरेचसे नंदी आहेत, पण लक्षाची सरी कोण काढू शकत नाही. आज देखील खूप वाईट घडलं. मी जेव्हा पहाटे उठलो तेव्हा मी देखील मोबाईलमध्ये बघताच अरे बोललो हे काय झालं. एक सर्वांना दुःखाचा क्षण सर्वांना हे करायला लागलं. कारण का लक्षा म्हणजे एक बैलगाडी क्षेत्रातला देव मानला जायचा. आज पाहू शकतात त्याला आजारी असताना देखील पाहायला सर्व बैलगाडी मालक चालक जे कोणी होते सर्वजण त्याला बघायला गेले. त्याला मला तरी वाटतं आहे जीवन गौरव पुरस्कार देखील भेटलं. अजून मालकाच्या नावासाठी तो खूप झटला. आज पाहू शकतात मुंबईमध्ये लक्षाचा दबदबा खूप होता, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील तेवढ्याच त्याच्या हिमतीवर त्याने काल गाजवलं कुठेतरी. आपण मला तरी आठवत असेल का मागच्या वर्षी जेव्हा किरण शेठ यांनी मैदान घेतलेलं त्यांचं, तेव्हा मैदानाचं आकर्षण म्हणून स्वतः मोठ्या लक्षाला त्या ठिकाणी आणलेलं होतं त्यांनी. आणि तेव्हाच या ठिकाणीच या बेड्यामधनं बांधताना आपल्याकडे देखील व्हिडिओ आहे, लक्षाला बाहेर आणून इथं बांधलेलं. आपण तेव्हा देखील आपली त्याची भेट झाली होती, आणि मैदानात आकर्षण म्हणून होतं, आणि लोकांनी त्याला एक झलक बोलू शकतात, एक झलक पाहण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत होते. आणि बऱ्याच जणांना प्रयत्नाला आज त्या ठिकाणी मला देखील जायला भेटलं नाही. कारण काय रात्रीत अचानक घडलं, त्यामुळे मला देखील जायला भेटलं नाही. नाहीतर गेलो असतं तर नक्की तिथे देखील व्हिडिओ काढला असतं. आज शेठ देखील वरतीच आहेत. शेठ आल्यानंतर देखील आपण एक पुन्हा मुलाखत घेऊ, पण माझ्याकडनं पण राहवलं नाही. जेव्हा मला ही खबर पोचले का असं झालं बाबा, तर मी देखील माझ्या ओढीने स्वतःहून माझ्या एक व्हिडिओतून लक्षाचं हे सर्व अनुभव सांगतो आहे. आज या ठिकाणी पाहू शकतात सिंगम बेडा ग्रुप बदलापूर या ठिकाणी त्यांचा स्वतःचा बॅनर लागलेला आहे. छोटा लक्ष आणि मोठा लक्ष आहे त्या ठिकाणी. आणि मला तर वाटतं यांच्यापैकी एक लक्षाची पैदाईश देखील आहे. ही पाहू शकता लक्षाची पैदाईश आहे. ज्याप्रमाणे लक्षाचा शरीर बांधा होता, ज्याप्रमाणे त्याचं नाव होतं ते कायम अजरामर राहणार आहे. जरी त्या कालामध्ये कसं होतं का आत्ता जे हिंदकेसरी मैदान होतात तसे नव्हते त्या कालामध्ये. पुराणे जे हिंदकेसरी मैदान होते ना, जवळपास 2 ते 3च हिंदकेसरी मैदान व्हायचे. त्यामधनं लक्ष हा सप्त हिंदकेसरी झाला होता. जवळपास त्यानं एक 4 ते 5 वर्ष मला तर वाटतं कंटिन्यू तेवढं ठेवायला लागलं असेल, तेव्हा कुठेतरी सप्त हिंदकेसरी झाला. आता इथे 1-2 वर्षात लोक हिंदकेसरी होतात. मी बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या देखील का बा तुम्हाला योग आला का पळण्याचा. आता मागे मी देखील भारत सुंदरची मुलाखत घेतली, तेव्हा देखील मी उत्तम शेठ यांना विचारलेलं का कधी असं योग आलता का लक्ष आणि भारतला किंवा सुंदरला पालायला भेटलं. तर त्यांचं म्हणणं एवढंच होतं का जेव्हा लक्ष पालायचा त्याच्यानंतरच्या कालामध्ये आमचे भारत सुंदर उतरले, आणि ज्याप्रमाणे लक्षाने बदलापूरचं नाव केलं त्याप्रमाणे भारत सुंदरने देखील बदलापूरचं नाव केलं. तेवढंच परत बघायला गेलं ना तर जे बंदीच्या नंतर हा बैल अर्धा आयुष्य तर त्याचा बंदीमध्येच गेला जवळपास मला तरी वाटेल. कारण का जो त्याचा मेन पल होता, आता जेव्हा बंदी उठल्यानंतर वय निघून गेला, जो तरुण एक वय होता त्याचा लक्षाचा. आज या ठिकाणी मला देखील खूप दुःख होतं आहे.
कारण का आज आपल्या कुठे त्यांना काय न झालं तरी पण एक मुंबईचा एक हिंदकेसरी एक देवच म्हटला जाईल आज तो नाही आहे आपल्यामध्ये. असेच आपले बरेचसे नंदी जुने पुराणे त्याप्रमाणे आपला कन्हैया देखील होता प्लसमध्ये तोही देखील नाही आपल्यामध्ये. आणि या बेड्यामध्ये भेट देता देतात या ठिकाणी सर्जा पण पाहू शकतात. सर्जा पण आता आपल्यामध्ये नाही आहे, कुठेतरी हिरावून घेतलेला आपला हा नंदी. आज लक्षाची खूप आठवण येते. आज खूप इच्छा होते त्याला बघायची. मी तरी माझ्या डोळ्याने कधीच लक्षाला बघितलं नाही, कारण का त्या जुन्या एखाद दुसऱ्या व्हिडिओज असतील का त्यामध्ये लक्ष पालताना दिसतोय. त्यामध्ये पण ना लक्षाचा पल एवढं होतं का ती अर्धी फाटी जी 3 फेऱ्याच्या मैदानात ना अर्ध्या फाटीतून पुढे जायचे एवढा पल होता. मी तर इतिहासामध्ये ऐकलेलं आहे. पण आज जर त्या काली सोशल मीडिया नव्हती, जर सोशल मीडिया असती तर या ठिकाणी मला वाटतं या बेड्यामध्ये देखील ना गाड्या लावायला जागा नसती. आज लक्षाने एवढं कमवलेलं आहे. आज ज्या ठिकाणी किरण शेटची ओळख मिळते ती कुठेतरी लक्षामुळे कुठेतरी खूप का ओळख मिळते. माझी तरी लक्षाला माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. नक्कीच आज त्यांची दावण देखील आहे या ठिकाणी, जलवा आहे. आणखी एक लक्षाचा मुलगा देखील आहे या ठिकाणी. आणि मुंबईमध्येच आणखी ना छोटा लक्ष देखील आहे, त्याची देखील आपण कधी ना कधी बाईट टाकण्याचा प्रयत्न लवकरच करणार आहेत. बघू आता संध्याकाळी जर शेठ आले ना, शेठला पण मी विनंती करेल, शेठ देखील बोलतील मुलाखतमध्ये. आज मागच्या वेळी जेव्हा आणले ना तेव्हा पण खूप लक्षाचे एकदम हुशार बैल, अतिशय हुशार बैल. बोलायला गेलं ना तो नेहमी तो त्याची मान खाली ठेवेल पण मालकाचं नाव वरती करेल असा नंदी. मी मागे देखील आणलेला त्या या ठिकाणी त्याला मस्तपैकी रंगवलेला वगैरे होता आणि बाहेर आणून मैदानामध्ये नेलता. खूप चांगला देखील आला, त्याचा प्रवास देखील सुखद झाला. त्यानंतर तो चिपळूणच्या मैदानामध्ये देखील गेलता, तिथे पण प्रदर्शनासाठी ठेवलेला होता. नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नंदी गेला. आज कुठेतरी लक्षाची कमी भासते. एवढंच बोलतो मी, जास्त बोलत नाही, व्हिडिओ जास्त खेचत नाही बस.